चला तर आज आपण बनवूया बकऱ्याचं मटण। तर हे बघू शकता अशा प्रकारे बकऱ्याचं मटण बनवायचं आहे। तर चला स्टार्ट करू। तर मी छानपैकी धुवून घेतलेलं आहे मटण, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकले। त्यानंतर आपल्याला इथं कांदा कट करून तेलात परतून घ्यायचा आहे। परतून छानपैकी घ्यायचं आहे जेणेकरून ब्राऊन होईपर्यंत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं। मटण छान वाफेवर शिजून द्यायचं। त्याला वाफेवर आपलं शिजून झालं, त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड नाही। तर इथं मी पाणी ॲड केलेलं आहे। आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि इथं आपण मसाल्याच्या रस्स्याची तयारी केलेली आहे। मी इथं सर्व मसाले घेतलेले आहेत, बघू शकता। तवा ठेवला आहे आणि ते मसाले आपण भाजून घ्यायचे। सर्वात पहिले मी खोबरं भाजून घेतलं, त्यानंतर काजू टाकलं आणि हे काढून घ्यायचे ब्राऊन झाल्याच्यानंतर। त्यानंतर कांदा टाकलाय, कांदा ब्राऊन झालाय, धने आणि खसखस टाकले। तर तुम्ही सांगताल खसखस का? तर खसखस खूप प्रोटीन युक्त आहे, चांगली आहे, शरीरात उष्णता निर्माण करते आणि हड्डी वगैरे मजबूत करते। मसाला आपला वाटून झालाय, इथं छानपैकी तेल टाकून घेतलंय टोपमध्ये आणि परतून घेतलंय। आपले सिक्रेट मसाले ॲड केलेले आहेत, छान तरी सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला भाजून झाला इथं रेडी, हे बघू शकता। आणि आपण एक आपला घरगुती मसाला पण टाकलाय। आपण चिकन शिजून झालेलं आहे आपलं, हे ॲड करून टाकायचं आहे याच्यामध्ये, हे बघू शकता। हे ॲड याच्यात झालंय छानपैकी। जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो, पण गरमच पाणी घालायचं बरं का, थंड नाही। झाली आपली फायनल भाजी। बघा, घ्या पटकन खायला आणि मस्त खावा, एन्जॉय करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे। आपला भाजीचा कड बघू शकता, छानपैकी आलेला आहे, हे बघू शकता। फायनल भाजी झाले, कोथिंबीर बदाबदा वतून टाकले, झाले आपली फायनल भाजी, घ्या खायला। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर बाय बाय। छान कड आलेला आहे, जास्त तरी नाही आवडत म्हणून मी जास्त तेल नाही टाकत। तर कशी झाली भाजी मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा।